नवनाथ, आता पहिला प्रश्न हा आहे की ठीक आहे हिंदीवर आपण येऊ, पण आता महाराष्ट्रातली परिस्थिती जी जयश्री त्यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी एस्पेशली महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये मराठीचा आग्रह धरावा लागतोय कारण हिंदीचं अतिक्रमण होतंय। याचा अर्थ हिंदी काय आपल्याला परकी भाषा राहिलेली असं नाहीये। बॉलिवूड इथे मुंबईमध्येच आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईमधनच बाहेर पडते। हे सगळं असताना मराठी वाचवण्याची गरज असताना, मराठीला चांगले दिवस आणण्याची गरज असताना, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असताना महाराष्ट्र सरकार हिंदीसाठी इतका अट्टहास का करतंय? का हिंदीवर इतकं महाराष्ट्र सरकारचं प्रेम आलंय? कविताजी, महाराष्ट्र सरकारचं हिंदीवर अजिबात प्रेम नाही। मराठीसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते महाराष्ट्र सरकारने केलेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील मोदी सरकारने केले। त्याच्या आधी कुठल्याही सरकारला ते जमलेलं नाही। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा आग्रह करण्यासाठी देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारनेच पुढाकार घेतला होता। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचे नेते होते। मराठी सक्ती आहे, हिंदी सक्ती कुठेही नाही। आपल्याला तिसरा पर्याय म्हणून संस्कृत असेल, पाली असेल, उर्दू असेल अशा कुठल्याही भाषा निवडण्याचा अधिकार नव्या शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे। बरं, हे फक्त महाराष्ट्रात होतं का? तर महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशातील बहुतांश राज्यांनी हे त्रिभाषिक शैक्षणिक धोरण स्वीकारलेले आहे। अगदी ज्याचा आदरणीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला त्या गुजरातमध्ये देखील 3 भाषेचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि 3 भाषा गुजरातमध्ये शिकवल्या जातात। तिथे देखील हिंदी पर्यायी नाही आहे। हिंदी सोबत तिथे उर्दू किंवा इतर भाषा देखील शिकवल्या जाऊ शकतात। एवढंच नाही तर केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडू वगळता बाकी सर्व राज्यांमध्ये त्रिभाषिक धोरण स्वीकारलेलं आहे। एक क्षण वक्तव्य मला तुम्हाला थांबवावं लागेल, एकच मिनिट थांबवावं लागेल। नवनाथ बोला। कविताजी, हा जो मुद्दा म्हणलाय की गुजरातमध्ये गणित ही कंपल्सरी लँग्वेज केलेली आहे, तर अतिशय त्यांची माहिती कदाचित चुकीची आहे। मी इंडियन एक्सप्रेसचे एक आर्टिकल तुम्हाला दाखवतो। त्या आर्टिकलमध्ये स्पष्ट लिहिलंय की गुजरातमध्ये 95% स्कूलमध्ये 3 भाषा स्वीकारल्या जातात, त्याच्यामध्ये हिंदी देखील आहे। गुजरातमध्ये हिंदी आणि वेगवेगळ्या स्थानिक भाषा म्हणजे तिथे संस्कृत प्रेफर केली जाते। राज्याचं धोरण असणं आणि शाळांनी शिकवणं राज्याचं धोरण आहे का? राज्याचं, गुजरात राज्याचं हे शैक्षणिक धोरण आहे का ते पहिलं सांगा। धोरण आहे, मग तेच सांगतोय मी कविताजी। शैक्षणिक धोरण उत्तर प्रदेशने 3 भाषाचं स्वीकारलेलं आहे, तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांनी 3 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे। मग आता सांगा उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती आहे? राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती आहे? कविताजी, ठीक आहे, तामिळनाडूचा निर्णय सगळ्यांना माहिती। उत्तर प्रदेशमध्ये अवधी स्वीकारतात, राजस्थान प्रदेशमध्ये अवधी शिकली जाते, उर्दू शिकवली जाते आणि राजस्थानमध्ये अवधी आणि उर्दू शिकवली जाते। उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा उर्दू, इव्हन बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा उर्दू उत्तर प्रदेशमधल्या शाळांमध्ये 1ली ते 4थीला तिसरी भाषा उर्दू। आवाज ब्रेक होऊन येतोय। हिंदी कविताजी, हिंदी उत्तर प्रदेशच्या सरकारचं उर्दूवरचं प्रेम लक्षात घेता उत्तर प्रदेशचं सरकार उर्दू घेऊच शकत नाही तिसरी भाषा। अरे काही घेऊ शकत नाही म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये ऑप्शन आहे। जसं आपल्या महाराष्ट्रात देखील आपण उर्दू शिकू शकतो। ज्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी होतील किंवा ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर उर्दू आपण उत्तर प्रदेश उर्दू चॉईस केली जाते। 20 विद्यार्थ्यांचं हिंदीला ऍप्लिकेबल आहे का? नाही नवनाथ, तुम्ही जे बोलताय, मी जे विचारते, उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारण महाराष्ट्र एक सेकंड ही काय राजकीय नाहीये, ही काय राजकीय चर्चा नाहीये, ही शैक्षणिक चर्चा आहे। नवनाथ, राज्यामध्ये ठिकाणची राजकीय भाषा ऐका नवनाथ ऐका, एक सेकंड माझा ऐका, माझा मुद्दा तर समजून घ्या कविताजी। नवनाथ, माझा मुद्दा तर समजून घ्या ना। मुद्दा इतकाच आहे की सर्वसाधारण म्हणून आपण हिंदी सांगितली आहे की नाही, आणि मग आपण म्हणतोय की 20 विद्यार्थी म्हटलं तर त्यांना कुठली भाषा शिकता येईल?
ते तर आहे राष्ट्रीय धोरणामध्ये. 20 विद्यार्थी- ऐका ना पूर्ण तर करू देत ना मला मुद्दा. 1 मिनिट ऐका. जर हा मुद्दा महाराष्ट्राला लागू, पण आपण जशी हिंदी सर्वसाधारण केले तशी उर्दू सर्वसाधारण केले का उत्तर प्रदेशनं? मी दाव्यानं सांगते नाही म्हणून. हिंदी ज्या पद्धतीनं हिंदी आपल्याकडे ऑप्शनल आहे, हिंदी आपण सर्वसाधारण नाही, ऑप्शनल आहे आपल्याला. नाही, आजच्या GR मध्ये सर्वसाधारण आहे, ऑप्शनल नाही, सर्वसाधारण. कसं उत्तर प्रदेश सर्व ऑप्शनल आहे, सर्वसाधारण नाही. जर ऑप्शनल असेल तर तुम्ही वैकल्पिक, ऑप्शनल असेल तर वैकल्पिक हा शब्द GR मध्ये हवाय. आहे का वैकल्पिक हा शब्द GR मध्ये? नाहीये. वैकल्पिकच आहे. तुम्हाला हिंदी सोबत संस्कृतचा पर्याय आहे, हिंदी सोबत उर्दू देखील नाही. काय हिंदी सोबत उर्दू? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. त्याच्यासाठी अट काय आहे? अट काय आहे? अट काय आहे? 20 विद्यार्थी असले, नसतील 20 विद्यार्थी, नसतील 20 विद्यार्थी, 19 असतील तर ऑनलाईन पद्धतीनं ऐकून तर घ्या ना कविताजी. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला उर्दू शिकता येईल, संस्कृत शिकता येईल, पाली शिकता येईल, अजून कुठलीही भाषा ऑनलाईन पद्धतीने हिंदी शिकता येईल का? हिंदीला हे का नाही लावलं? विद्यार्थी आहे आणि त्याला संस्कृत घ्यायची असेल, एकच विद्यार्थी असेल, त्याला संस्कृत शिकायचे असेल तर त्याला संस्कृतचा पर्याय उपलब्ध आहे आणि तो महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देईल. कंपल्सरी केलेला आहे. चला एक सेकंड, मला असं वाटतंय नवनाथ, एक सेकंड नवनाथ, लेटेस्ट नाही म्हणूनच मी सांगतेय कोणी विपर्यास करत नाहीये. याऐवजी खालील प्रमाणे वाचावे. GRच वाचतेय मी. राज्य अभ्यास, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट ना, नाही करत आहे मी शब्दच्छल. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार 1 मिनिट जयश्रीताई, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवली तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा ही ऐका ना 20 विद्यार्थी नसतील तर तिथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याची. ऑनलाईन काय लोकांचे पगार होत नाही? तुम्ही काय बोलताय? समजा एखाद्या शाळेमध्ये 20 बंद करतात महाराष्ट्र. आता मी तुम्हाला समजावते ते ऐका. शिकता येईल. नवनाथ 1 मिनिट ऐका. आता नवनाथ तुम्हाला हेच क्लिअर करायचंय म्हणून मी हे वाचतेय. मी तुम्हाला हेच क्लिअर करते. तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे. किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल. याचा अर्थ 20 विद्यार्थ्यांची अट ही शिक्षकासाठी सुद्धा आहे आणि जर शिक्षक नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं 1-2 मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीनं इतर विषय शिकवला जाणार नाही. हा गैरसमज होतो. हा गैरसमज नाही, हे GR आहे. हा गैरसमज नाही, हा GR आहे. मी सांगतो तुम्हाला एक विद्यार्थी, कविताजी, एक विद्यार्थी जरी असेल, समजा एखाद्या शाळेत 20 विद्यार्थी नाही झाले आणि एकच विद्यार्थी आहे, त्याला हिंदी शिकायची नाही, त्याला संस्कृत शिकायची, तर त्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याचा शिक्षण घेता येईल, त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. त्यामुळं असं अजिबात आम्हाला महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं नाही तर त्याला संस्कृत शिकता येईल. नाही येणार. देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की एक विद्यार्थी असेल तरी त्याला संस्कृत किंवा इतर भाषा शिकवली जाईल. महाराष्ट्रात कुठेही हिंदी थोपवण्याचा कार्यक्रम नाही. तिथं दुसरे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. अगदी उर्दू पाहिजे असेल तर उर्दू देखील शिकता येईल, पाली पाहिजे असेल तर पाली देखील शिकता येईल, संस्कृत पाहिजे असेल तर संस्कृत देखील शिकता येईल. एक विद्यार्थी असेल तरीही त्यावर हिंदी सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. आता एक काम करा, जयश्रीताईंचं म्हणणं ऐकूपर्यंत तो GR जरा पुन्हा वाचा आणि शिक्षण मंत्री काय म्हणालेत ना आज सकाळी तेही ऐका, म्हणजे हे सगळं क्लिअर होईल. जयश्रीताई कविताताई मी 1 मिनिट बोलतो. नवनाथजी 1 मिनिट. नवनाथजी आपण मला असं वाटतं की आपण या ऑनलाईन नवनाथजी
तुम्ही मराठी भाषेला त्या ठिकाणी दर्जा दिलाय असं देशभरातल्या सगळ्या राज्यांनी महाराष्ट्राने हे धोरण मागणी स्वीकारलेलं केलेली आहे. नाही. एवढंच नाही, नवनाथजी, देशभरात कोणीही स्वीकारलेलं नाही. धोरणामुळे आपल्याला कोणीही medical स्वीकारलेलं college, नाही, engineering कोणीही college स्वीकारलेलं नाही. सगळ्यामध्ये आणि मराठी दुसरी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे राज्यातील मराठी आहे. लोकांची सगळ्यांनी मागणी नव्हती, स्वीकारलेलं आहे. पालकांची मागणी नव्हती. सगळ्यांनी स्वीकारलंय. तामिळनाडू वगळता सर्वांनी त्रिभाषिक धोरण बाकी राज्यांचा स्वीकारलेलं आहे. विषय नाही चाललाय नवनाथजी, महाराष्ट्राचा विषय सुरू आहे. आणि हा केवळ भाषेचा मुद्दा नाहीये, तर या आडून सगळ्यांनी हिंदीच्या स्वीकारलं. सक्तीच्या आपल्याला आडून सगळ्यांबरोबर भविष्यामध्ये चालावं लागेल ना. भाषेचं आणि हिंदी अतिक्रमण, कुठेही सक्तीची नाही. संस्कृतीचं एक अतिक्रमण विद्यार्थी असेल करण्याचा त्याला हा सगळा संस्कृत डाव शिकता आहे. येईल, इतर भाषा आणि शिकता या येईल. माध्यमातून सर कविताजी, मला वाटतं मला बोलायचं. चर्चेचं हा, येते, आपण येते, ठेवूया. अभ्यंकरजी. महाराष्ट्रामध्ये हिंदी ही कंपल्सरी लँग्वेज नाही आहे. ही नवनाथ, compulsory मला language बोलायचं आहे. नाहीये. आज नवनाथ, गैरसमज एक आहे. त्यामुळे ही मिनिट. चर्चा मला दोन आपण मिनिटं मुळामध्ये बोलायचं आहे. चुकीच्या आता अर्थाने घेतोय. नवनाथ, की एक हिंदी सेकंड कंपल्सरी नाहीच आहे अभ्यंकर महाराष्ट्रामध्ये. सर, मी तुमच्या मनसेची याबाबतची भूमिका स्पष्ट झाली. नवनाथ, आता माझा प्रश्न अगोदरचा स्पष्टपणे ऐका आणि मग तुमच्या उत्तराला सुरुवात करा. या सगळ्याची उत्तरं द्या. प्रश्न असा आहे की तुमचं सरकार आणि तुम्ही असं आम्हाला सांगताय की हिंदी ही अनिवार्य नाहीये, याऐवजी महाराष्ट्रातली किंवा हवी असलेली कुठलीही भारतीय भाषा 20 विद्यार्थी असतील तर शिकता येईल. आमचा प्रश्न असा आहे की जर हिंदी अनिवार्य नाही, जर हिंदी लादायची नाहीये, तर मग त्या GR मध्ये सर्वसाधारण भाषा ही हिंदी तरी का लिहिली? 20 विद्यार्थी निवडतील तीच भाषा असेल हे का नाही लिहिलं? का सुरुवातीला हिंदी ही अनिवार्य? याचा अर्थ सरकारला हिंदी अनिवार्य करायची आहे हा स्पष्ट. हिंदी सरकारला कुठेही सक्तीची किंवा अनिवार्य करायची नाही. हिंदी ऐवजी आपल्याला कुठलीही भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य मुभा या GR मध्ये स्पष्ट लिहिलंय. त्याच्यात तुम्हीच वाचून दाखवलं. हिंदी ऐवजी म्हणजे काय? ऑप्शनल. याच्याऐवजी आपल्याला कुठलाही भाषा निवडता येईल. एक जरी मगाशीपासून मी सांगतो तिथे एक जरी विद्यार्थी असेल तरी त्याला त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या पद्धतीनं तुम्ही मनसेचे उजवी बाजू नेते बघताय, अविनाशजी डावी आंबेडकर बाजू पण बघा यांच्याबद्दल ना, आदर लावून नवनाथ. सांगतो मी, त्यांना देखील सगळे मी ऐकून घ्या. कविता, माझा आता मी एवढा वेळ तुमचं ऐकून घेतलं तर माझं ऐकून तर घ्याल. मी तुम्हाला तेच विचारते. तुम्ही उजवी आदरणीय बाजू आम्हाला अविनाशजी सांगताय, आम्ही आंबेडकर तुम्हाला यांनी डावी जे बाजू उपस्थित केले विचारतोय. की गुजरातमध्ये गणित ही भाषा आहे. गणित ही भाषा नाहीच आहे. गणित हा विषय असतो. आणि गुजरातमध्ये देखील आपल्याला संस्कृत भाषा म्हणजे गुजराती, हे तिथलं इंग्रजी आणि संस्कृत अशा भाषा आहेत. आणि गुजरातमध्ये 97%, 1-2 नाही, 97% शाळांमध्ये त्याबद्दलची शिकून जाते. एवढंच नाही, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, गुजरातबद्दलचा नाहीये, महाराष्ट्राचा आहे. सगळ्या राज्यांबरोबर आपल्याही राज्यांमध्ये कविताजी आणि सगळ्या राज्यांनी केलं म्हणून महाराष्ट्राने सगळ्या राज्यांना बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू वगळता सगळ्या राज्यांनी स्वीकारले. इथं काँग्रेसची सरकार आहे त्यांनी देखील स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या राज्यांमध्ये नवनाथ, मुळात असं आहे की याच्यामध्ये काही फॅक्च्युअल चुका येतात. मला वाटतं दीपक सर त्या करेक्ट करतील. दीपक सर, सर एक मिनिट, मी एक वाक्य फक्त बोलतो. एक सेकंड थांबा, एक सेकंड. बद्दल मी आदर राखून सांगतो. तुम्हालाही आहे, मलाही आहे. आपण ऐकूयात ना मग. प्रवक्ते म्हणून यावं. त्यांनी खरं तर राजकीय भाषा वापरतायत ते. असं आहे ना, मी या सगळ्यांच्या म्हणण्याला अनुसरून एक प्रश्न विचारते. मगाशी दीपक सरांनी जे सांगितलं की आपल्याकडे व्यवस्था सगळी आहे का, माझा प्रश्न तुम्हाला उलटा आहे. माझा प्रश्न असा आहे की मराठी आणि इंग्रजी शिकवताना महाराष्ट्राची इतकी दमछाक होतीये, मग आपल्यावर लादलेलं नसताना, मग आपल्यावर गरजेचं नसताना 20 मुलांनी मागितली म्हणून आपण उर्दू शिकवायची मराठी शाळेत, 20 मुलांनी मागितली म्हणून गुजराती शिकवायची, 20 मुलांनी मागितली म्हणून तामिळ शिकवायची, 20 मुलांनी मागितली म्हणून आणखीन कुठली तरी भाषा शिकवाय. हे ओझं लादून का घेते महाराष्ट्र सरकार? गरज काय आहे आपल्याला? आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी शिकवण्याची गरज आहे की इतर भाषा शिकवण्याची गरज आहे? नाहीये ना त्रिभाषा सूत्र जबरदस्तीचं. मग कशाला महाराष्ट्र सरकार हे ओझं गळ्यात लादून घेते? त्रिभाषा सूत्र फक्त महाराष्ट्राने स्वीकारलं असं नाही, तर इतर सगळ्याच राज्यांनी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल वगळता सगळ्याच राज्यांनी स्वीकारले. आपल्याला या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये सगळ्या राज्यांबरोबर चालावं लागेल. आपल्याला वेगळी चूल मांडून चालणार नाही. आणि राहिला प्रश्न मराठीच्या बाबतीत, तर कविताजी ऐका ना,
राहिला प्रश्न मराठीच्या बाबतीत, तर मराठीच्या बाबतीत सगळ्यात जास्त पुढाकार भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वात जास्त पाठपुरावा आणि प्रयत्न जर का कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेले आहेत. आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या फायद्यामुळे आपल्याला MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यांचा अभ्यासक्रम आपल्याला थेट मातृभाषेमध्ये शिकता येणार आहे. म्हणजे आपल्याला मेडिकलला गेलेला विद्यार्थी मराठीमध्ये प्रिस्क्रिप्शन घेऊ शकेल, मराठीमध्ये सगळे आपल्याला सगळ्या व्यवस्था शिकता येतील. एवढंच काहीतरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला देखील मराठीमधला अभ्यासक्रम शिकता येईल. त्यामुळे मातृभाषा अधिक सक्षम केली पाहिजे यासाठीचा पुढाकार केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने केलेला आहे. आणि मराठीच्या बाबतीत मराठीचा आग्रह असावा ही भूमिका देखील भारतीय जनता पार्टीची आहे. राहिला प्रश्न हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीये, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीये. आपल्याला एक मिनिट ऐका, मी प्रश्न पुन्हा रिपीट करते. नवनाथजी ऐका, नवनाथजी प्लीज ऐका, बोलणं थांबवा आणि ऐका. पर्याय उपलब्ध आहे. नाहीये, मी सांगते ना, मी तुम्हाला विचारते, मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारते. का महाराष्ट्रानं गुजराती शिकवावी, का महाराष्ट्रानं उर्दू शिकवावी, का गुजराती शिकवावी मराठी शाळांमध्ये, का महाराष्ट्रानं उर्दू शिकवावी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये? महाराष्ट्रच नाही तर देशातले सगळेच राज्य ते शिकवतायत. माझा प्रश्न इतर राज्यांचा नाहीये, माझा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. मी महाराष्ट्राची आहे, मला महाराष्ट्राचं उत्तर हवंय, मला महाराष्ट्राचं उत्तर हवंय. मराठी शिकतो, उत्तर महाराष्ट्रासाठी द्या. मला बंगाल काय करतं, मला तामिळनाडू काय करतं, उत्तर प्रदेश काय करतं, काही देणं घेणं नाहीये. पहिलीला फक्त अक्षर ओळख आहे. पहिलीलाच काय आपण प्रेमचंद यांच्या कविता शिकवणार नाहीये. पहिलीला अक्षर ओळख आहे ना. देशातील बहुतांश ठिकाणी हिंदी शिकली जाते. आपल्याला उर्दू शिकता येईल, आपल्याला संस्कृत शिकता येईल, आपल्याला पाली शिकता येईल. ज्या आपल्याला आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकता येणार आहे. आपल्याला मल्याळम देखील महाराष्ट्रामध्ये शिकणार आहे, आपल्याला कन्नड देखील महाराष्ट्रात शिकणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या उपलब्ध राहतील. आणि हे जर का पर्याय उपलब्ध होणार असतील तर त्यावर आक्षेप घेऊ नये एवढंच मला म्हणायचं नाही. त्याच्यावर आक्षेप घेतले जाणार, त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील. नवनाथ त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील, कारण हा प्रश्न फक्त भाषेचा नाही. नवनाथ त्याच्यावर आक्षेप घ्यावे लागतील. एक मिनिट थांबा आणि ऐकत पण जा, थोडंसं ऐका. नाही, आम्हाला काही देणं घेणं नाहीये बाकीच्या राज्यांचं, काहीही देणं घेणं नाहीये बाकीच्या राज्यांचं. ऐका आता पहिले, नाही ऐका तुम्ही, नाही एक मिनिट ऐका. तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय, तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय, तुम्ही तेच मुद्दे रिपीट करताय. राहायचं असेल तर तुम्ही इतर ठीक आहे ना, तुम्ही सांगितलात तो मुद्दा. नवनाथ तुम्ही तो मुद्दा सांगितलात, पुन्हा पुन्हा का रिपीट करताय? तुम्ही तो मुद्दा सांगितलाय. आमचं म्हणणं असं आहे की हा प्रश्न काही फक्त राजकारणाचा नाहीये, हा प्रश्न फक्त भाषेचा नाही. तुम्ही ऐका आता, हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाहीये, हा प्रश्न फक्त भाषेचा नाहीये, हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाहीये. हा 6 वर्षांच्या त्या लहान मुलांचा आहे जे स्वप्न घेऊन शाळेमध्ये जात आहेत. त्यांच्या डोक्यावर जर आपण 3 भाषांचं ओझं टाकत असू, त्याचा साधा विचारही करत नसू, त्याचा विचार जर होत नसेल तर हा प्रश्न आणखीन गंभीर आहे. ही भाषा शिकता येईल, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा कुठेही, त्यांच्या स्वप्नावर कुठेही पाणी फेरलं जाणार नाही. लहान मुलं हुशार असतात, त्यांना सहजपणे तिसरी भाषा शिकता येते. आणि तिसरी भाषा शिकणं फार काही अवघड गोष्ट नाही. पहिलीच्या मुलांना महाराष्ट्रात होत नाही, हे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे लँग्वेज शिकवले जातात. त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्रावर अन्याय करतो. ठीक आहे, आपण आपल्या राजकारणामध्ये फक्त लँग्वेजेस शिकवूयात. राहू दे सायन्स गणित सगळं बाजूला राहू दे, स्किल्स बाजूला राहू दे. निवडणुका तोंडावर आल्या म्हणून बोलणारे आहेत. आणि ऐका नवनाथ पार्टी आहे, त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही. दीपकजी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून कुणी प्रयत्न केले? अहो ऐका जरा, नेतृत्वातल्या सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. नवनाथ त्यांना बोलू देत प्लीज. दीपक सर, नवनाथ मी अभिजात मराठी, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर काही आरोप करत असाल तर ते सहन केले जातील का? मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी कुणी प्रयत्न केले? 60 वर्षात एकाही राजकीय पक्षाला जे शक्य झालं नाही ते भारतीय जनता पार्टीने केले ना. नवनाथ पुढे जाणार की नाही?